नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज आपण इथे दोन प्रकारची कचोरी पाहणार आहोत। एक गोल गरगरीत आणि एक चपटी, जी की हलवाईपाशी भेटते सेम तशी। मी ही मटरची बनवणार आहे। खाण्यासाठी अत्यंत हेल्दी आहे, तसेच बनवायलाही सोपी आहे। जास्त इथे सामानाची गरज नाही, तर चला बनवायला सुरुवात करूयात। कोणतीही रेसिपी बनवताना सगळ्यात आधी पीठ भिजवून घ्यायचे, म्हणजे बाकीचे सगळे काही करायचे असेल ते होईपर्यंत पीठ व्यवस्थित भिजते। तर इथे 1 वाटी कणिक, अर्धी वाटी मैदा, 1 चमचा मीठ आणि 4 चमचे तेल टाकलेले आहे। इथे तुम्ही पूर्ण गव्हाचे पीठ घेतले तरीही चालेल आणि 2 ते 3 चमचे तेल घेतले तरीही चालेल। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, की जेव्हा आपण याला हाताने जेव्हा दाबून त्याचा एक गोळा तयार होईल, मी इथे तुम्हाला दाखवते सेम असा गोळा तयार होईल, तेव्हा त्याच्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आणि हे घट्ट असे मिश्रण मळून घ्यायचे। पीठ ही थोडे थोडे पाणी घालूनच भिजवायचे। जास्त पाणी घालून जर भिजवसाल तर ते जास्त पातळ होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे थोडे थोडेच पाणी घालून मी इथे पीठ व्यवस्थित भिजवून घेतलेले आहे। आता याला तेलाचा हात लावणार आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून दोन्ही साईडनी एक सेवल करून आता याच्यावरती एक झाकण ठेवून पीठ मी भिजवण्यासाठी असेच याच ताटामध्ये रेस्ट करायला ठेवणार आहे। तर आता मसाला बनवूया। त्यासाठी 1 वाटी मटर घेतलेले आहेत, हिरवे मटर आहेत। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 4 मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत। तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी तिखट करायचे असेल तर 2 मिरच्या घेतल्या तरी चालेल। अशी भरड काढून घेतलेली आहे, जरा थोडी हलकीशी मोठीच ठेवलेली आहे, जास्त बारीकही केलेली नाही आहे। आता एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून घेणार आहे। तेल चांगले गरम झाले पाहिजे, कारण आपण इथे जिरे ना मोहरी कशाचेही मोहन घालणार नाही आहे। डायरेक्ट आपला बारीक केलेला मसाला याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि याला व्यवस्थित असे या तेलामध्ये मिक्स करून घेणार आहोत। हा मसाला बारीक गॅसवरतीच ठेवायचा आहे, जास्त फुल करायचा नाही आहे। हलकेसे थोडासा खाली चिपचिपकायला लागला की म्हणायचं आपला पॅन व्यवस्थित गरम झालेला आहे। या स्टेजला मी चवीपुरते मीठ टाकलेले आहे, तसेच धने पावडर 1 चमचा, अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे, तसेच अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा लिंबाचा रस टाकलेला आहे। आता मी इथे सगळे घरगुतीच साहित्य वापरलेले आहे। तुम्ही गरम मसाल्याऐवजी चाट मसाला वापरू शकता, पण चाट मसाला वापरताना लक्षात राहू द्या की मिठाचे प्रमाण हे कमी असावे, का तर चाट मसाल्यामध्ये अगोदरचेच मीठ असते। नसेल तर तुम्ही त्याच्या जागी 1 चमचा लिंबाचा रस वापरला तरीही काही हरकत नाही आहे। आता याला व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्या। हे पाहू शकता आपला मसाला व्यवस्थित इथे तयार होत आहे। तर हलकासा चिपचिपा आहे, म्हणून मी आणखी 2 मिनटं याला व्यवस्थित शिजू देणार आहे। आता 2 मिनटं मी याला व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की अशा प्रकारे जर आपला मसाला त्याची भरडसारखा जर पडत असेल तर समजायचे की आपला इथे मसाला व्यवस्थित झालेला आहे। या स्टेजला गॅस बंद करून मसाला थंड होण्यासाठी मी असा सोडणार आहे। तोपर्यंत आपली कणिक भिजलेली आहे ती पाहूया। तर मी इथे तुम्हाला बोट लावून दाखवत आहे, किती सॉफ्ट अशी आपली कणिक भिजवून तयार झालेली आहे। आता याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे। आता इथे तुम्ही जेव्हा कचोरी बनवता तेव्हा हाताच्या साहाय्याने किंवा एक लाटणीच्या साहाय्याने थोडेसे लाटून घ्या। थोडेसे हलक्या हाताने लाटा, याला पीठ लावायची गरज नाही आहे, का तर याच्यामध्ये आपण तेलाचा वापर केलेला असल्यामुळे ते चिपकत नाही। आणि जर तुम्हाला तसे वाटले तर हाताला थोडेसे तेल लावून घ्या। असे लाटून तुम्ही याच्यामध्ये जे आपण मिश्रण बनवलेले आहे ते तुम्ही याच्यामध्ये भरा। वाटलेस तर तुम्ही हातानेही थोडेसे लांबवून घेऊ शकता। अशा प्रकारे त्याच्यामध्ये मिश्रण भरायचे आहे। मिश्रण ही गोल गोळा करून बनवायचे नाही आहे, असे केलेस आपल्या पूर्ण कचोरीमध्ये हा मसाला जात नाही, एका जागीच राहतो। जर असा तुम्ही व्यवस्थित मसाला भरून घेतला तर आपला मसाला व्यवस्थित सगळीकडे पसरतो आणि जसं पुरणाचा उंडा आपण बनवतो सेम त्याच पोझिशनमध्ये आपल्याला हे बनवायचे आहे। आणि एक्स्ट्राचे वरचे पिठाचा जो उंडा आहे तो थोडासा काढून घ्यायचा आहे, एक्स्ट्राचे पीठ आहे, आणि याला गोल सर्कलमध्ये फिरवून याला अशा प्रकारे फिरवून याला कचोरीचा आकार द्यायचा आहे। ही एक कचोरी आपली बनवून तयार झालेली आहे। आता दुसरी कचोरी मी कशी बनवायची दुसऱ्या प्रकारे तेही तुम्हाला सांगत आहे। तिथं कणकेचा गोळा हाताच्या साहाय्याने थोडंसं तेल लावून असे व्यवस्थित लांबवून घेऊ शकता। जर तुम्हाला लाटणीने लाटायचे नसेल तर हाताला थोडेसे तेल लावून तुम्ही असे केले तरीही तो व्यवस्थित त्याला पुरीचा आकार येईल, आणि त्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये स्टफिंग करू शकता। आणि सेम त्याच प्रोसेस, म्हणजे जशी पुरणाचा उंडा आपण बनवतो त्याच प्रोसेसमध्ये त्याला सगळीकडून बंद करायचे आहे, म्हणजे आपली कचोरी तेलात सोडल्यावरती व्यवस्थित तळली जाईल, फुटली जाणार नाही आहे। एक्स्ट्राचे पीठ काढायचे आहे आणि गोल सर्कलमध्ये ह्याला असे चपटे करून घ्यायचे आहे।
हे झालेले आहेत आपल्या एक प्रकारच्या कचोऱ्या बनवून. आता दुसरा प्रकार छोटा गोल उंडा घ्यायचा आहे. जसे आपण याला खोल करत आहोत तसे गोल गोल फिरून थोडेसे तेल लावून अशा प्रकारे सर्कल बनवून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपले मिश्रण ते भरून घ्यायचे आहे. आणि आता ह्याला व्यवस्थित बंद करून जसे की आपण मोदकाला बंद करतो सेम त्याच पोझिशनमध्ये याला बंद करणार आहोत. पण फरक एवढा आहे की मोदकाला आपण वरतीही ठेवतो ते आपल्याला काढायचे आहे आणि याला एक गोल असा आकार द्यायचा आहे. तुम्हाला मी इथे दाखवते की कशाप्रकारे आपला गोल झालेला आहे. सेम अशीच तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला देऊ शकता. हे मिश्रण जर तुम्ही जेव्हा भरता तेव्हा त्याच्या मधोमधी थोडासा चीजचा एक क्यूब जरी भरला तर मुलं आवडीने नक्कीच खातील. इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम होऊन द्यायचे. त्याच्यामध्ये आपल्या कचोऱ्या व्यवस्थित सोडून घ्यायच्या. सुरुवातीला तळताना 1 ते 2 म्हणजे प्रत्येक घाण्यागणी 1 ते 2च कचोरी तळायच्या, जास्त कचोरी तळायच्या नाही आहेत. आता इथे आपली कचोरी दोन्ही साईडनी तळून द्यायची. लगेच त्याला हलवायची नाही आहे, नाहीतर खालच्या साईडने ती आपल्या झाऱ्याला चिपकू शकते. अशा प्रकारे दोन्ही साईडने त्याला व्यवस्थित हलवून घ्यायची. आता इथे कचोरीला गोल्डन असा कलर आलेला आहे. आपली कचोरी व्यवस्थित टम्म अशी फुगलेली आहे. याला मी आता एका ताटात काढून घेते. आता मी गोल आहेत त्या गोलवाल्या कचोऱ्या याच्यामध्ये तळणार आहे. तुम्हाला दाखवते. मी गोलवाल्या म्हटले की छोट्या आल्या, मग हे तुम्ही 4 किंवा 5 एका टायमाला तळल्या तरीही चालते. आता व्यवस्थित गोल सर्कलमध्ये हलवत याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता याला गोल्डन कलर किती सुंदर आलेला आहे. मी या कचोऱ्या तुम्हाला वरती काढून दाखवते की याच्यामध्ये तेल बिलकुलही राहत नाही आहे. इतक्या व्यवस्थित बनवून आणि टम्म अशा गरगरीत गोल अशा होते. जर तुम्ही याच्यात चीजचं क्यूब घातले असेल तर ती लहान मुलांना टिफिनला द्यायचा तर ते मुलं नक्कीच फिनिश करतात आणि तुम्ही स्वतः घरी खाणार असाल तरीही. तुम्ही पाहू शकता तेल बिलकुल दिसत नाही आहे. आता राहिलेल्या कचोऱ्या मी याच्यामध्ये तळून फ्राय करून घेते. आता सगळ्या कचोऱ्या बनवून तयार आहेत. मी तुम्हाला इथं टम फुगलेली गोल गरगरीत कचोरी तोडून दाखवते. वाह क्या बात है. मटरचे सारण तुम्ही पाहू शकता किती सुंदरपणे बनलेले आहे. खायला एकदम टेस्टी लागते. याच्यात कांद्याचा वापर केलेला नाही ना कुठलाही मसाला टाकलेला आहे, का तर याच्यामध्ये लसूण जो टाकलेला आहे त्यानेच आपल्या ही कचोरी एकदम व्यवस्थित झालेली आहे. ही कचोरी पाहू शकता टम्म अशी फुगलेली आहे आणि क्रिप्सी झालेली आहे.